नमस्कार. इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. मी अमृत दीपक कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण सरदार सीडचा दोडका दाखवा. दोडक्याचे फोटो 1 2 3 तर हे दोडका लागवड आपण सरदार सीड अवतार सीडचा केला होता. आता आपल्याला सरदार सीडचा हा दोडका लावायचा आहे. पहा अच्छी क्वालिटीचा दोडका आहे त्याचा. व्हरायटी व्हाईट व्हरायटी आहे त्याची. 10-16 म्हणजेच 1 जानेवारी 24ला त्याची टेस्ट घेतली. 1 सप्टेंबर 24पर्यंत आहे आणि पॅकेट केलं 2 फेब्रुवारी 2024 खरीप हंगामासाठी. चला आपण आता हा लावणार आहोत. इथे आपण अशी वाफे केली. तिकडे दाखव समोर हे अशी हे पण इथून दाखव. प्रत्यक्ष असे वाफे केले त्या पाहिजे हाताचे हे असे सरळ तिथपर्यंत ते वांग्याच्या टोकापर्यंत. तर आता आपण हे एक फोटो काढण्याचा बंद करायला लागेल. बघता. तर आपण काय करणं लागेल याचं आपल्याला पुढे पडायचे आता पाकिटनं. मी बसतोय थोडं खाली बसायला होतं. तिकडे घे खुर्ची नाही. तर 60% जर्मिनेशन आहे. फिजिकल प्युरिटी याची 98%. जेनेटिक प्युरिटी मिनिमम आहे 98 आणि मॉइश्चर 7% असलं तर मॉइश्चर आहे 7%. तर आपण आता हे पुढे फोडणार आहोत. तर बी कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. साधारणतः आपल्याला एका ठिकाणी 1 बी टोकायचे आहे. आपण कापसाच्या तुरीच्या मुगाच्या 2-2 टोकतो. याचं असं बी आहे याचं हे दाखवू शकता. समज झूम कर कॅमेरा झूम करतो. हे असं बी आहे साधारणतः याचं. तर आता हे बी आपल्याला विशिष्ट अंतरावर टोकायचं. काढल्याचं उपयोग जर म्हणलं तर चॅनलमध्ये असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर काढल्याचा उपयोग हा मधुमेह रुग्णांसाठी आहे. विशेष म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे किंवा त्याला ग्रामीण भाषेत साखर आहे ज्यांना म्हणतात. कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या शरीरातली साखर जर वाढली तर आपल्याला धकाधकीच्या जेवणात या साखर वाढते, शुगर होतं. शुगरला आपण हे म्हणतो डायबिटीस. तर त्या लोकांसाठी हे अतिशय चांगलं म्हणजे भाजी आहे मधुमेह रुग्णांसाठी. एका ठिकाणी 1 बी आपण टोकणार आहोत. विशिष्ट अंतर आपण टोकणार आहोत. आपलं काढण्याचं अंतर दोडक्याचं थोडं हुकलं आहे आपलं तरी आपण त्याला मस्त दोडका आलेला. खाली दोडका दाखवा. प्रत्येक ठिकाणी 1-1 बी आपल्याला हे करायचं. विशिष्ट अंतर आपण टोकणार कारण पुढे याला वाढीसाठी सूर्यप्रकाशासाठी याच्यासाठी वेळ लागतो. पुढे देखील आपण 1-1 2-2 1-1 2-2 दाखवणार. खुर्ची घे समोर आता तुमची. इथे आपल्याला उभेच राहावं लागेल कारण गेटची इथे जागा आहे. इथे 1 खाली दाखवा. इथे 1 अशाच पद्धतीने 6 बिया लागतील आपल्याला. पुढे काही तिथे जागा थोडीशी पाणी देण्यासाठी ठेवून लागेल. पुढे लावू आपण. याची टेस्ट आधी पाहू आपण. चांगलं सीड आहे. जालन्याहून खरेदी केलेलं सीड होतं आहे. एक धण्याची पुडी आहे म्हणजे कोएंडर जास्त आले जरा पुढे. आपलं टोकायचे 6 आहेत. 2-1 दिवसाचं 2-1 दिवस पुढचे व्हिडिओ.
थोडं हलकी हलकी माती याच्यावर आपल्याला टाकायची आहे, म्हणजे थोडीफार. आता आपल्याला इथे देखील 3 लेअर बनवून घ्यायचे. तिच्याच बाजूला इथे आणि हा इथे. तर अशा पद्धतीने आपण ही लागवड पूर्ण केलेली. आता याचं तुम्हाला महत्त्व तुम्हाला जर अजून सांगायचं असलं तर कारल्याचं आपण भाजी करू शकतो. कारल्याचा रस देखील निघू शकतो की जो मधुमेह रोगांसाठी चांगला आहे. कारल्याचं आपण पातळ भाजी करू शकतो, भाजलेली भाजी करू शकतो गूळ टाकून, किंवा कारल्याचं सेवन आपण असं म्हणजे कोरडी भाजी देखील करून खाऊ शकतो. अशा पद्धतीने हे कारला लागवड आहे. हे कारला लागवड मी सपाट याच्यावर लागवड केली, याची थोडीफार वाफे करून शेती पद्धती किंवा विद्यापीठ याच्यानुसार शिफारसीनुसार. तर मधुमेह रुग्णांसाठी जर आहेच, शिवाय याची लागवड ही अत्यंत फायदेशीर आहे. खरीप हंगामात देखील घेऊ शकतो आणि रब्बीमध्ये देखील घेऊ शकतो. आता खरीप हंगामामध्ये आपण लागवड करताना साधारणपणे इथे एक बी लावलं आहे, आता इथे एक लावलं, म्हणजे याचं अंतर आहे साधारणतः 2 मीटर याचं अंतर आम्ही, आणि असं अंतर आहे आपलं अर्धा 1 मीटर समज, म्हणजे 2 मीटर बाय 1 मीटर अशा अंतराची आम्ही लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने आज आपली कारल्याची लागवड, अवतार सीडचा कारला आहे हा, सरदार सीडचा, त्याची लागवड झालेली आहे पूर्ण. आता काही वेळाने याला पाणी आम्ही सोडू, त्याचा आम्ही फोटो देखील पाठवू, आम्हाला पाणी कसं आम्ही सोडलेलं उगवणूक झालेलं याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, आम्हाला सहकार्य करा. असेच व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओची प्रत्यक्ष करा. जय जवान जय किसान.